कन्या राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात मोठे बदल कोणताही गाजावाजा न करता का घडतात? ना आधी कोणती मोठी सूचना मिळते, ना कोणताही इशारा, पण अचानक एक दिवस येतो आणि सर्व काही पूर्वीसारखे राहत नाही। 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी असाच काहीसा वेगळा ठरण्याची शक्यता दिसत आहे, कारण ग्रहांची स्थिती एक अत्यंत मनोरंजक संकेत देत आहे। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडू शकते जी त्या क्षणी अगदी सामान्य वाटेल, पण काही दिवसांनी तिचे खरे महत्त्व लक्षात येईल। मग ती गोष्ट नेमकी काय असेल? एखादी भेट, एखादा निर्णय, एखादा योगायोग की अनेक दिवसांपासून बंद असलेले एखादे दार अचानक उघडण्याची सुरुवात? याचे उत्तर आपण लगेच पाहणार नाही, कारण या आठवड्याचे रहस्य एका क्षणात उलगडणारे नाही। प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवीन संकेत देईल आणि त्या सर्व संकेतांचा अर्थ आठवड्याच्या शेवटी पूर्णपणे स्पष्ट होईल। गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत होतात। काही ठिकाणी संयम ठेवला, काही वेळा स्वतःच्या भावना मनातच दाबून ठेवल्या, अनेक गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला। पण कदाचित मनात एक प्रश्न वारंवार येत असेल, मी इतके प्रयत्न करतो तरी माझ्यासाठी मोठा बदल कधी होणार? विश्वाचे उत्तर खूप शांत आहे। जे बदल टिकणारे असतात त्यांची सुरुवातही शांतपणेच होते आणि कदाचित हीच ती वेळ आहे। या आठवड्यात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे विशेष लक्ष द्या, कारण एखादा साधा संवाद, एखादा अनपेक्षित संदेश, एखादी अचानक झालेली भेट किंवा एखाद्या व्यक्तीने बोललेले एक वाक्यसुद्धा तुमच्यासाठी मोठा संकेत ठरू शकतो। विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्प्रेरणा नेहमीपेक्षा अधिक मजबूत राहू शकते। मन एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। काही वेळा आपले अंतर्मनच विश्वाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत असते। आणखी एक गोड संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय हळूहळू संपत आहे आणि एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे। हा बदल बाहेरच्या परिस्थिती दिसण्यापूर्वी तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आत्मविश्वासात दिसू लागेल। विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, तुम्ही बराच काळ तयारी करत होतात आणि त्या तयारीचे परिणाम दिसण्याची वेळ जवळ आली आहे। पण तो परिणाम नेमका कोणत्या स्वरूपात मिळेल? कोणती इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडेल? कोणता अडथळा शांतपणे दूर होईल? आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती आनंददायी घटना घडू शकते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत। म्हणून हा संपूर्ण प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकतो ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून मनापासून वाट पाहत आहात। कन्या राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी फक्त दिवसांचा प्रवास नाही, तर अनेक दिवसांपासून शांतपणे सुरू असलेल्या बदलांचा पहिला स्पष्ट संकेत ठरू शकतो। ग्रहांची हालचाल अशी सूचित करत आहे की या काळात तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडतील ज्या त्या क्षणी साध्या वाटतील, पण पुढे त्याच घटना तुमच्या प्रगतीचा पाया बनतील। या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत येणे। तुम्हाला ज्या गोष्टीसाठी सतत धावपळ करावी लागत होती तीच गोष्ट आता स्वतःहून तुमच्या जवळ येऊ लागेल। अनेकदा विश्व आपली परीक्षा घेत असते, पण जे लोक संयमाने वाट पाहतात त्यांच्यासाठी योग्य क्षण आल्यावर प्रत्येक दारे एकाच वेळी उघडतात। हा आठवडा तसाच अनुभव देऊ शकतो। विशेष म्हणजे या काळात तुमची निरीक्षण शक्ती आणि विचार करण्याची क्षमता तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल। इतरांना ज्या गोष्टी साध्या वाटतील त्यामधील संधी तुम्ही ओळखू शकाल। एखादी छोटी कल्पना, एखादा साधा संवाद किंवा एखादा अनपेक्षित निमंत्रण मोठ्या यशाचे कारण बनू शकते। त्यामुळे या आठवड्यात कोणतीही गोष्ट घाईघाईने नाकारू नका। गेल्या काही काळात तुम्ही अनेक वेळा स्वतःला मागे ठेवले, इतरांचा विचार केला आणि शांतपणे तुमचे कर्तव्य पार पाडले। ग्रह सांगतात की आता विश्व तुमच्या त्या संयमाचे फळ देण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे जिथे निराशा होती तिथे आशा दिसेल, जिथे संभ्रम होता तिथे स्पष्टता मिळेल आणि जिथे थांबलेली ऊर्जा होती तिथे पुन्हा गती निर्माण होईल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी नकळत तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवेल। तिचे एखादे वाक्य, एखादा सल्ला किंवा एखादी साधी भेटही तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते। काही लोक आपल्या आयुष्यात येतात ते नशीब बदलण्यासाठीच, त्यामुळे प्रत्येक नवीन ओळखीचे स्वागत सकारात्मक मनाने करा। आणखी एक शुभ संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या मनातील जुनी भीती हळूहळू कमी होईल।
ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत शंका घेत होता त्याच गोष्टीबद्दल आता आत्मविश्वास वाटू लागेल. आणि लक्षात ठेवा, ज्या क्षणी माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो त्या क्षणी त्याच्या यशाची खरी सुरुवात होते. विश्व या आठवड्यात तुमच्याशी संकेतांच्या भाषेत संवाद साधणार आहे. कदाचित एखादा योगायोग, एखादी वारंवार दिसणारी गोष्ट, एखादा अनपेक्षित फोन किंवा एखादी अचानक मिळालेली माहिती, हे सर्व काही एका मोठ्या बदलाची चाहूल असू शकतात. त्यामुळे सजग राहा आणि मनाचे दरवाजे उघडे ठेवा. आठवड्याच्या मध्यावर तुम्हाला एक असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो सुरुवातीला लहान वाटेल, पण भविष्यात त्याच निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात नवीन दिशा निर्माण होईल. म्हणून त्यावेळी घाई करू नका. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, कारण ग्रहांची कृपा तुमच्या विवेकशक्तीला अधिक बळ देत आहे. या काळात काही अनपेक्षित आनंदही मिळू शकतो. एखादे कौतुक, एखादी शुभ बातमी, एखादा समाधान देणारा अनुभव किंवा मनात जपलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडू शकते. ही घटना लहान वाटली तरी तिचा प्रभाव पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. विश्वाचा एक सुंदर संदेश तुमच्यासाठी आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी निश्चित आहेत त्या योग्य वेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची अनावश्यक चिंता करू नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ तुमच्याकडे चालत येत आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मनापासून समाधान देणारा एक अनुभव मिळू शकतो. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की प्रतीक्षा, संयम आणि विश्वास यांचे फळ नेहमीच गोड असते. आणि तुम्ही स्वतःशीच हसत म्हणाल, मी ज्या बदलाची इतके दिवस वाट पाहत होते त्याची पहिली सुंदर चाहूल मला याच आठवड्यात मिळाली.